जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आता लागलेलो आहे तो स्वयंपाकाला. तर आज मस्तपैकी असा बेत आहे की लय दिवसापासून खाल्लीच नव्हती. तर बटाट्याची वांग्याची आणि टमाट्याची चटणी. तर आज मिक्स चटणी बनवणार आहे आम्ही. तर आज कसं घरीच होतो म्हणजे घरचंच काम चाललेलं आहे. आता कांद्याचं तर आवरलंच आहे आणि आज घरातलंच आवरलं तर मग थोडंसं लवकरच आवरलं त्याच्यामुळे आता मस्त चुलीवर स्वयंपाक बनवून राहिलो. आणि आज जरा जास्तच थकलेलं आहे बरं का, कारण घरातलं वावरातलं किती जरी काम असलं तरी ती एक धोरणी राहतं, पण घरच्या कामाचं कसं सगळं आवरावंच लागतं. त्याच्यामुळं आज जरा घरी असून पण इतका थकलो ना, पण म्हणलं चला मस्त बाहेर चुलीवर स्वयंपाक बनवूया. तर आज मस्त अशी आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे. 2-3 कांदे घेतले, 2-4 वांगे. तर आज आपल्याला मस्त वांग बटाटा आणि कांदा आणि टमाटर ची चटणी बनवायची आहे. त्यासाठी चाललेलं आहे बघा, पटकन आवरून घ्यायचं. आणि आज घरातला पसारा आवरला त्याच्यामुळे आम्ही पण लई थकलो, म्हणूनच लवकर लागलेलो स्वयंपाकाला. तरी आता 7 वाजत आले. दिवस मोठा आहे ना मग हा बैस दादा. मग होय ना. बटाटा कोण नेलं होतं? शिवना शिवना नेलं होतं का? शंभरात नको. शिव काय झालं? शिव नको ना. उन्हाळ्यात कसं नाही तावच माळ सुकत नाही. पाय ना वांगी कच झाली. वांगे नाही तर मग पहिले आपण आणि तावत दर हप्त्याला बरोबर लोक फ्रीज मध्ये बरोबर राहायची. आत्ताच्या फ्रीज मध्ये, पण मग एका टाइम काय होता आता उन्हाळा नाही ना ग कडक. कडक आहे ना. 2-3 दिवसापासून इतकं टेम्परेचर आहे. येस ना, मग पाहिजे वांगी कच झाली. कोणी म्हणून 8-10 दिवस झाले वांग्याला. आणि त्या दिवशी ताजं काळ वांगे केलं, वांगे आणले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी. आता पाहिजे ठेवते त्याला कोथंबीर आता लय महाग असं बघा. आता ना उन्हाळ्यात कोथिंबीर मागत महागच राहते. आपण लावली त्या वर्षी काही भाव नव्हता बाई. तो काहीच भाव नव्हता. काय झालं तर मूळ त्याच्यात मसाला आहे. तर आता कांदा कविता मस्त परतायला बी टाकला आणि इकडं वांगे ते कापून घेऊ राहिले. आणि टमाटे कसं मी अगोदर धुवून घेतलेले, त्याच्यामुळं नंतर काही धुवायचे नाही, कारण मग त्याचं जे चव आहे ती सगळी पाण्यानं निघून जाते. त्याच्यामुळं मग अगोदर धुवून घ्यायचे मस्त. मी दिवसापासून अशी चटणी बनवलीच नाही ना. आता किती दिवसाच म्हणजे रोजचं कसं कामाची गडबड राहायची ना ग, हा ना. मग त्याच्यामुळे आपण मग साधी सोपी भाजी बनवून घ्यायचो. आणि कसं बाहेर करायचा जरा म्हणजे यायला उशीर व्हायचा वावरातून, तर मग नव्हता टाइम भेटत बाहेर करायला स्वयंपाक. आणि आता काही नाही, आता आवरले बरं का, बरेचसे काम आवरले आता. पण मग तरी बी अजून आता बाजरी राहिली, पण आता अजून बाजू राहिली. तेच ना. मग आता काय माहिती बाजरीला कधीपासून सुरुवात करायची. हो ना, मग बाजरी एवढ्या ह्याच्यात झाली मग बरं राहील. बाजरी झाली पाहिजे पटक्यान. मग काय तुला जायला बरं राहील नाही. हा मग आता मला जायचंय वाडीला. जायचं पण आणि मग किती दिवस जायचं कोणा? आता काय माहिती ते माणसं तेवढे दिवस. मी म्हणून जाय 8 दिवस. 8 दिवस. मम्मी ते म्हणले पाहिजे ना. मग काय 20 तारखेला धरलं. 20 तारखेला धरलं जागरण. 20 तारखेला जागरण धरलं मम्मी तुम्ही. आता 20 तारीख काय राहिली मग? उद्या 4 दिवसा. उद्या मग तोपर्यंत आपले बाजरी ते व्हायला पाहिजे. हा झाली पाहिजे, पण मग आता काय माहिती काय होतं. तेच नाही. मिरची आणि लसूण कुठून देऊ खाल. हा कुठून बऱ्याच दिवसाचं चालू होतं ना जागरण घालायचं, पण मग दिवसापासून चाललं होतं. आता त्याला नवीन घरी जायचं करायला. नवीन घर जायचं आता राहायला. बरं आहे मग काय. मी माग ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे ना. हा कांदा चांगला परतला का हळद कोथिंबीर टाकून घे. कोथिंबीर आणि वांग ते शिजायला टाकून दे. हा ना मग. नंतर मग मसाला कुटून घे. ते वांगे बटाटे याचे धुवून घे.
वांग टाक एकदा पण बटाटा टाकी तुम्ही कढीपत्ता नाही आणला का गं? कढीपत्ता नाही आणला. कोथिंबीर धुतली ना? कोथिंबीर धुवून टाकली. कोथिंबीर घे अजून. बटाट्याची बारीक बारीक काप करा. हा बारीक कसं होतं हे टमाटर आणि तेल म्हणलं का बटाटे शिजायला ना शिजायला टाइम लागून जातो. वांगे सगळेजण आवडीच भाजी. हा आणि वांग्याचं कसं राहतं वांगे थोडेसे हलके जरी शिजले ना तरी बाहेर लागत फ्राय. हा मी त्यासाठी बटाट्याचे एकदम असं पातळ काप केले म्हणजे एकदम पटकन शिजायसाठी. टमाटर आहे का नंतर टाक शेवट. टमाटर नंतर टाकायचं. टमाटर लई टाकायचं. हा चांगलं झालं. वांग आणि बटाटे चांगला वापरून दिलं म्हणजे थोडस असं शिजून दिलं आणि टमाटर कसं नरम राहतं त्याच्यामुळे मग टमाटर नंतर टाकून घेतलं आणि आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून मीठ टाकलं का इथं? मीठ टाकलं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. झाकण ठेवून दे त्याच्यावर. झाकण ठेवून देते. तेल झाकण नाही घालतात. ते गरज घालत मिसायला. अगं म्हणलं मग आता कोरडी भाजी ना आता एवढ्याला कुटके बनवायचे ना काही. पाहू ना आता मग कसं निसून ठेवी ते म्हणलं मग तोपर्यंत निसल्या जातील. आणि जर मम्मी त्या जर म्हणल्या की शेंगा सातळून काढायच्या तर मग तव्यावर तरी सातळून काढता येईल. भरला का ते मिठात त्याला मिठात. गरम झालं बरं का तिथं. काढी फिरला तिकडे तुम्हाला काढी फिरली शिजले ना ग. आता काही मसाले तुमचे मसाल्यात होईल शिव आणि मग कडवतो. शिव नको तुला चालता यायला तर मीठ आपण पहिलं काही टाकलेलं होतं आणि आता थोडं मसाल्यामध्ये पण टाकून घेतलं आणि आपला मसाल्यात खालपत आहे का त्याच्यात पाणी टाकून आणि थोडंसं पाणी मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि कमी जाळवरच कारण की लई जाळ जर असतात आपली भाजी मग डागांना खाली कारण कोरडी भाजी त्याच्यात डाळ बी टाकी बरं का. मुगाची हरभऱ्याची दोन्ही चांगली लागत. छान पण मग डाळीचं कसं राहतं आपल्याला डाळ अगोदर भिजून घ्यावं लागते कारण मग कोरडी भाजी ना ती शिजायला टाइम लागतो. आपली मिक्स भाजी तयार आहे बघा. मस्त शिजली आणि मसाल्यात पण आता चांगली परतून घेतली आणि आता मस्त गरम गरम चपात्या बनवायच्या आपल्याला लगेच. तर आता लागलेलं आहे चपात्या करायला. मस्त गरम गरम चपात्या करून घ्यायच्या आणि मग पप्पा त्या आल्यानंतर सगळेजण बसणार आहे जेवण करायला. चला आमची साधी सोपी मिक्स भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.